सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर येथील नगर परिषद परिसरात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या लाल बहादूर शास्त्री उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। मूर्तिजापूर शहराची ओळख जगाच्या पाठीवर स्वच्छता दूत संत गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात गाडगे महाराजांचा पुतळाही दर्शनी भागावर लावण्यात आलाय। तर आवार भिंतींवर पर्यावरण व स्वच्छता संदर्भात विविध प्रेरणादायी संदेश व चित्र देखील काढण्यात आले। मात्र याच परिसरात असलेल्या लाल बहादूर शास्त्री उद्यानमध्ये ठिकठिकाणी थुंकल्याच्या पिचकाऱ्यांचे रंगीबेरंगी पाऊल वाटांवर अथवा बाकड्यांच्या आजूबाजूस चित्र पाहाव्यास मिळतात। तर झाडांच्या मुळाशी चक्क प्लास्टिकच्या बाटल्या, रॅफर्स, गुटख्याच्या पुड्या, दारूच्या बाटल्या दिसत असल्याने नगर परिषद प्रशासनाचे यावर कितपत लक्ष आहे हे दिसून येते। आमदार हरीश पिंपळे यांच्या विशेष पुढाकाराने प्राप्त विविध योजनेअंतर्गत 35 लाखांहून अधिक रुपये खर्च गेल्या काही वर्षापूर्वी लाल बहादूर शास्त्री उद्यान उभारण्यात आलं। तर या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी तत्कालीन महसूल मंत्री तथा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत व खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले। मात्र अल्प कालावधीतच या उद्यानाचे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दुर्लक्षणामुळे 3-13 झाल्याचं दिसत आहे। एकीकडे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेचा संदेश द्यायचा व दुसरीकडे नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातच असला प्रकार म्हणजे नगर परिषदेच्या दिव्याखालीच अंधार नव्हे का, अथवा ही गाडगे बाबांच्या तत्वांचे अवहेलना करणे नव्हे का, अशा विविध चर्चा शहरात रंगत आहे। मूर्तिजापूर शहराची ही ओळख जगाच्या पाठीवर ओळखल्या जाते, ती म्हणजे संत गाडगे महाराजांची कर्मभूमी। ज्या गाडगे महाराजांनी संपूर्ण जगाला स्वच्छतेचा मंत्र शिकवला, त्यांचंच कर्मभूमी म्हणजे मूर्तिजापूर। स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने जर बघितलं, मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयाच्या आवार भिंतींवर विविध संदेश देणारे चित्रफित काढलेले आहेत। तर 35 लाख रुपये खर्च करून लाल बहादूर शास्त्री उद्यानाचं या ठिकाणी निर्मितीकरण करण्यात आलेलं आहे। अवघ्या काही कालावधीतच जर बघितलं तर या उद्यानाचे 3-13 वाजलेले पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी जर बघितलं तर पर्यावरणाचा संदेश देणाऱ्यांच्या दिव्याखालीच कुठेतरी अंधार आहे की काय हे पाहायला मिळत आहे। पण बघू शकता कशा प्रकारे झाडं आहेत, या झाडांच्या मुळाशी प्लास्टिकचे रॅफर्स असतील अथवा पाण्याच्या बॉटल हे पाहायला मिळत आहेत। तर ही ज्या ठिकाणी आराम करण्याकरता इथे बेंचेस लावण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी असे चित्र विचित्र थुंकल्याचे रंगीबिरंगी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला लक्ष देण्यास सवड मिळेल का असा प्रश्न पडत आहे। तर गेल्या काही वर्षांपूर्वीच या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झाला। लाल बहादूर शास्त्री उद्यानाचं विशेष प्राप्त विधी योजनेअंतर्गत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या निधीतून 35 लाख रुपये खर्च करून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली। तर या कार्यक्रमाला तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अथवा खासदार अनुप धोत्रे यांची सुद्धा उपस्थिती होती। मात्र या उद्यानाकडे बघितल्यानंतर अक्षरशः लाज वाटेल की गाडगे महाराजांच्या कर्मभूमीतच जर असा प्रकार घडत असेल तर इतरांचं काय। आता यावर प्रशासन काय लक्ष घालते आणि या उद्यानाचे सौंदर्यीकरणाकडे लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुऱ्हेकर, जागर जनस्थान, मूर्तिजापूर, अकोला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहरातील श्री क्षेत्र कोटमगाव येथे यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली आहे। 3.5 शक्तीपीठांपैकी एक असा लौकिक असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथे येत्या 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सव निमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली आहे।
या बैठकीत प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक अनिल भावारी, गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसेच कोटमगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, नानासाहेब लहरे याशिवाय सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या बैठकीस यात्रेच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि पाणी पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले। कोटमगाव येथील यात्रा ही धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाची पर्वणी असून लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावत असतात, त्यामुळे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। तसेच 24 तास सीसीटीव्हीच्या निगराणी देखील यात्रा उत्सवावर असणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सिन्नरहून मोठी बातमी समोर येते। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। दिनांक 16 सप्टेंबर रोजीच्या रात्री 8:30च्या सुमारास कानडी मळा परिसरात बिबट्याचे दर्शन झाले। स्थानिकांच्या माहितीनुसार हा बिबट्या मागील 3 ते 4 दिवसांपासून सतत दिसत आहे। उकडे मळा, पिंपरी रोड आणि सिन्नरच्या इतर भागात देखील त्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहे। विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बाहेर न पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे। स्थानिकांनी वन विभागाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। पिंजरे लावून बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून जंगलात हलवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। सध्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संघर्ष उबाळे, सिन्नर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। परतीच्या पावसाचा मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हाहाकार माजविला असून सलग झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसलाय। शेतात पाणीच झाले असून अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शासनाने आमच्या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून मोगलाई भागातील लाभार्थ्यांना भांड्यांचे वाटप करण्यात आले। शिवसेनेच्या वतीने धुळे शहरातील मोगलाई येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत 600 कामगारांना संसार उपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्यात आलाय। कार्यक्रमात आलेले मान्यवरांचे मार्गदर्शनही कामगार महिलांना लाभले।
यावेळी शिंदे सेनेचे धुळे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी सांगितले की शहरातील श्रमिक कष्टकरी म्हणून ओळख असलेल्या मोगलाई परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून 1500 कामगार महिलांना संसार उपयोगी भांड्यांचा संच व 500 सेफ्टी किट आजपर्यंत वाटण्यात आले। आज देखील 600 महिलांना भांड्यांचा संच वाटप करण्यात आले। त्यावेळी लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले। संभाजीनगर मोगलाई परिसरामध्ये आज या ठिकाणी 550 ते 600 महिला भगिनींना भांड्याचा संच वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी जळगावच्या सरिताताई कोल्हे शिवसेनेच्या नेत्या धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मरे, जिल्हा प्रमुख डॉक्टर त्रिशरामजी गावित आणि सर्व समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे। आम्ही या परिसरामध्ये काम करत असताना स्पॉटवर जाऊन जागेवर जाऊन काम करणारा शिवसैनिक या ठिकाणी काम करतो। गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची चमकोगिरी करत नाही, कुठल्या कामावर जाऊन सण चुकीच्या पद्धतीने आम्हीच केलं असं सांगत नाही। या मोगलाई परिसरामध्ये संभाजीनगर परिसरामध्ये 1500 कामगारांना या ठिकाणी भांड्याचे संच वाटले, 500 कामगारांना आम्ही पेट्या वाटल्या, 2000 नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेने केलं आणि त्याच्यानंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोगलाई परिसराच्या नागरिकांपर्यंत पोहोचलो। या ठिकाणी लाडक्या बहिणींचे हजारो फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून घेतले आणि प्रत्यक्षात आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी आम्ही न्याय दिला आणि 2000 घरांपर्यंत या ठिकाणी कामगारांना न्याय मिळवून दिला आणि भविष्यात देखील ज्या ज्या अडचणी मोगलाई परिसरातील संभाजीनगर परिसरातील नागरिकांना येईल तर शिवसेना या ठिकाणी कटिबद्ध असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने तयारीला वेग देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर या हरकतीचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाल्या। विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक 4 मधून असून महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये हिंदू मतदारांचा समावेश करण्यात आला असून या ठिकाणी मुस्लिम मतदारांचा देखील समावेश असल्याने प्रभाग क्रमांक 4 मधील हिंदू मतदारांचा समावेश 5 मध्ये करण्यात यावा अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे। दरम्यान हा समावेश न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या प्रभागातील नागरिकांनी दिलाय। प्रभाग 4 मधल्या लोकांना 5 नंबर मध्ये आणण्यासाठी 360 हरकती आज आम्ही प्रभागातल्या सर्व नागरिकांनी येऊन नोंदवलेल्या आहेत। त्या हरकतीवर आज सुनावणी आहे। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला समजा, एक विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या लोकांमध्ये 18,000 लोक ते आहेत आणि 3,000 हिंदू आहेत आणि आई कुलस्वामिनी आई एकविरा देवी माता खानदेशी कुलस्वामिनी आहे आणि हा एवढ्याशा प्रभागमध्ये हिंदू माणूस तिथं निवडून येईल का? चारी त्या समाजाचे लोक निवडून येतील आणि आई एकविरा देवी परिसरामध्ये या भागामध्ये बघणारा तिथं हिंदू माणूस कोणीतरी पाहिजे। म्हणून आमची सर्व लोकांची अशी इच्छा आहे की आमचा हा भाग जो आहे तो 5 नंबर मध्ये टाकण्यात यावा, की वर्षभर मधून 2 वेळेस आई कुलस्वामिनीची यात्रा असते। सरकारला आमची कळकळीची विनंती आहे, नाही तर आम्ही सर्व लोक भागातले बहिष्कार टाकणार आहे, आम्ही मतदानाला जाणार नाही असे सर्व लोकांचं ठरलेलं आहे। तुम्ही आमच्या हरकतीची दखल अत्यंत जरुरी आहे, तुम्हाला घ्यावाच लागल, कारण की याच्यात हे शक्य नाहीये। तुम्ही जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात वाढलेली आर्द्रता, परिसरात साचलेले पाणी यामुळे लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून सध्या लहान मुलांमध्ये श्वसन मार्गाचे विषाणूजन्य आजारात वाढ होऊ लागली आहे. शालेय मुलांमध्ये फ्ल्यू आजाराची तर 1 वर्षाच्या आतील मुलांमध्ये रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस या श्वसन संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण धुळ्यातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे यांनी यावेळी सांगितले. पावसाळ्यातील वातावरणामुळे सध्या शहरात साथीच्या आजारांबरोबरच डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांनी नागरिकांना बेजार केले. हे वातावरण लहान मुलांच्या आरोग्यासही बाधक ठरत असून लहान मुलांमध्ये फ्ल्यू, रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस RSV हा श्वसनाशी निगडित आजार बळावत असल्याचं दिसून येत आहे. RSV हा संसर्ग मुलांच्या श्वसन नलिका व फुफ्फुसांवर परिणामकारक ठरत आहे. या आजारांच्या मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप येणे, धाप लागणे, हातपाय काळे निळे पडणे यांसारखी लक्षणे दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने ही मुले या आजाराला बळी पडत आहेत. मुलांना जास्त सर्दी, खोकला उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. मुलाच्या नाकपुड्या वेगाने हलणे, धाप लागणे, झोपेत कण्हणे यांसारख्या लक्षणाकडे लक्ष ठेवणे, घरात स्वच्छता राखणे, मुलांना आजारी व्यक्तींपासून दूर ठेवणे, मुलांचे लसीकरण करून घेणे, मुलांना सकस आहार, स्वच्छ व उकळलेले पाणी देणे, मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे असे आवाहन डॉक्टर अभिनय दरवडे यांनी केले. सर, सध्या लहान मुलांच्या आजारपणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. काय नेमकं कारण आहे आणि पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी? बऱ्याच दिवसांपासून ऊन पडलेलं नाही बघा, आणि ऊन पडलं नाही म्हटल्यानंतर कितीतरी विषाणूजन्य आजार जे आहेत ते या वातावरणामध्ये पसरत आहेत. दमट वातावरण आहे, शुष्कता, आर्द्रता याचा जर आपण रेशो बघितला तर आर्द्रता खूप वाढलेली आहे आणि वातावरण एवढं दमट झालेलं आहे की या दमट वातावरणामध्ये विषाणूजन्य आजारांची संख्या ही वाढत जाते. स्पेसिफिकली जर बघितलं तर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, ज्याला आम्ही श्वसन मार्गाचे आजार म्हणतो, ते सगळ्यात जास्त वाढलेले दिसत आहेत. सर्दी खोकल्यानं लोक बेजार आहेत, खोकला लवकर जात नाहीयेत, घसे खोकवत आहेत, ताप येतोय, डोळे येण्याची साथ सुद्धा चाललेली आहे, अंगभर पुरळ येत आहेत. त्याला आपण हँड फूट माउथ डिसीज असं म्हणतो, म्हणजे तोंडामध्ये छाले, हाताला छाले, पायांना छाले आणि प्रचंड फणफणीत अमाऊंटमध्ये ताप पण येतो. हे सगळे आजार त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यात अजून एक भर अशी पडली की अशा काळात जर बाहेरचं खाल्लं तर डायरियाचे सुद्धा पेशंट त्याच्यामध्ये बघायला मिळतात. अशा सर्व कारणांमुळे प्रतिकारशक्ती खाली आलेली असते, दमटपणा वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे आजारपणांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला बघायला मिळते. तर अशामध्ये आता पालकांनी काय नेमकी काळजी घ्यावी, काय आपण पालकांना आवाहन करावं? कोविडच्या काळामध्ये आपण एक गोष्ट शिकलो की जर स्वतःचे हात आपण स्वच्छ धुवायला शिकलो, गर्दीची ठिकाणं जर टाळली आणि जर प्रतिकारशक्ती चांगली जर ठेवली तर या आजारांपासून आपला बचाव होत असतो. मग प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं म्हणजे काय? बाहेरचं अबरचबर खाणं बंद केलं पाहिजे. पोळी भाजी वरण भात हा जो घरातला जो मुख्य अन्नाचा आहार आहे तो घेतला पाहिजे. फळफळावळं घेतली पाहिजे, पुरेशी झोप घेतली पाहिजे. हे जरी आपण व्यवस्थित करू शकलो तरी सुद्धा आपण या आजारांपासून संरक्षण मिळवलं असं म्हणता येईल. शाळांमध्ये सुद्धा गर्दीची ठिकाणं खूप असतात, त्या ठिकाणी पण मुलं एकमेकांवर खोकतात, तर तिथे रुमाल, मास्क या गोष्टींचा जर वापर आपण वाढवला तर आपली मुलं ही आपण सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम बनू शकतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारे, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दिंडोरीत सेवा पंधरवाडाचा शुभारंभ करण्यात आलाय. राज्य सरकारने 17 सप्टेंबर राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्याचे ठरविले असून त्याचा शुभारंभ उपविभागीय कार्यालयात करण्यात आलाय.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे होते, तर व्यासपीठावर नगराध्यक्षा सुनीता लहांगे, उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या 15 दिवसात ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय विभागांच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी कार्यतत्पर असतील, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांनी केले. यावेळी तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन तुषार वाघ यांनी केले, तर आभार नायब तहसीलदार धुमसे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत राष्ट्रनेता माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या 15 दिवसामध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्याबाबत शासनाने निर्देशित केलेला आहे. त्याची आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि दिंडोरी उपविभागातील सर्व ग्रामपंचायतमध्ये आज ग्रामसभा आयोजित करण्यात आले असून त्या ग्रामसभेमध्ये या अभियानातील 3 टप्प्याबाबत सर्व शेतकरी ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते, शिवरस्ते, शिवार रस्ते यांच्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये नकाशावर नसलेले रस्ते नकाशावर घेण्याबाबतची कारवाई केली जाणार आहे. तसेच रस्त्यांबद्दल जे काही अतिक्रमण असतील ते अतिक्रमण सामोपचाराने या मोहिमेमध्ये काढले जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मामलेदार कोर्ट ॲक्ट खाली आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये तहसीलदार यांनी जे निर्णय दिलेले आहेत अशा सर्व आदेशांची नोंद इतर हक्कात घेतली जाणार आहे. आणि रस्त्यांची गावातील सर्व रस्त्यांची एकत्रित नोंद यासाठी एक गाव नमुना ॲप तयार करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील सर्व रस्त्यांची नोंद करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 2011 पूर्वीची जी काही रहिवासकारणाचे अतिक्रमण आहेत शासकीय जमिनीवरील किंवा गायरान जमिनीवरील, तर त्याबाबत कारवाई केली जाणार आहे. त्याच्या माध्यमातून घरकुलासाठी जागा दिली जाईल किंवा त्या पट्ट्यांचं वाटप या कालावधीमध्ये केले जाणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मोहिमेच्या याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबद्दल शासनानं संबंधित गावातील, तालुक्यातील किंवा उपविभागातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन कारवाई करण्यात सांगितलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या उपविभागामध्ये स्मशानभूमीसाठी जागा वाटप करण्याचं काम या शेवटच्या टप्प्यात करणार आहोत. तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयासाठी ज्या शासकीय जागा आहेत त्या जागांची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे मागणीनुसार वितरणाचे आदेश आम्ही या कालावधीत देणार आहे. आणि या उपविभागामध्ये महत्त्वाचं जे काही एक काम झालेलं आहे त्याच्यामध्ये पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबत ते याबद्दलचे आदेश जे झालेले आहेत त्या आदेशानुसार 7/12 उतारावर जे काही पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबतच्या ज्या नोंदी आहेत तर त्या सर्व नोंदींबाबत जे काही नवीन उतारे तयार केलेले आहेत ते सर्व उतारे मंडळ स्तरावर आपण संबंधित खातेदारांना वाटप करणार आहोत. आणि तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयासाठी विभागात एक युनिफॉर्म एकसारखे नामफलक कार्यालयाची आम्ही या कालावधीमध्ये लावणार आहोत. तरी या मोहिमेमध्ये दिंडोरी उपविभागातील सर्व शेतकरी खातेदार यांनी रस्त्याबाबतची कारवाई करण्यासाठी आपल्या संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांशी संपर्क साधून रस्त्यावर जर अतिक्रमण असेल तर ते काढण्याबाबत समोपचाराने रस्त्याबाबत जे काही अतिक्रमण आहे ते काढण्याबाबत कारवाई करावी असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी येथे आवश्यकता असलेल्या शेलू बोंडे ते पनोरा या शेतशिवार रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली खोदल्याने 3-13 झाल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवले जात आहे, तर दुसरीकडे तालुक्यातील दातवी येथील शेलू बोंडे ते पानोरा या 30 फुटाच्या शेतशिवार रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाल्या खोदल्याने रस्ता अरुंद झालाय. यामुळे मात्र एकेरी वाहतूक झाल्याने या रस्त्यावरून साधी बैलबंडी ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नसल्याने शेतकरी वर्गासह मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे सदर रस्त्याची अथवा नाल्याची मागणी नसताना देखील प्रशासनाच्या वतीने बांधकाम करण्यात आले असल्याचं शेतकऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. तर सदर रस्त्याच्या बांधकामाबाबत चक्क सरपंच अथवा ग्रामसेवकास माहितीच नसल्याचं आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे. आता शेतकऱ्यांचा हा गांभीर्यजनक समस्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रशासन दखल घेईल का, याकडे या गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले. माझं नाव पंकज सुभाषराव गावंडे, मी माजी सरपंच दातवी. शेलू बोंडे ते लाई शिवारातील हा रस्ता, पनोरा शिवारातील रस्ता हा शेती रस्ता आहे व दोन्ही इकडून हा रस्ता दोन वाहनं जात, पहिले पूर्वी 2 वाहनं जात होती, आता सिंगल एक वाहन जाते, एकाला मागच थांबावं लागते. बरं, मला सांगा, तुम्ही माजी सरपंच राहिलेले आहात, तर हा रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे की केवळ नालीचं बांधकाम झालेलं आहे? कोणत्या रस्त्याचं बांधकामच नाही, काहीच नाही आहे ना याच्यात. ऑन रेकॉर्डला बांधकाम आहे का? नाही, पांदनमध्ये रस्ते होते, हे रस्ते होते पूर्ण पांदनमध्ये होते, पण याची मागणी केलीच नाही, तर मागणी न केल्यानंतर याच्यावर काम झालेलं आहे. जे मागणी जी आहे त्याच्यावर समजा ते वेगळं राहिलं आणि हे वेगळं आलं. इथं नाव काय? प्रमोद रामभाऊ गावंडे. आणि हा शेलू बोंडे ते पनोरा रस्ता आहे. हा 33 फुटाचा रस्ता, शिवाडा रस्ता आहे. या बाजूने लाईची शेती सुरू होते आणि या बाजूनं दातवीची शेती सुरू होते. आणि हा 33 फुटाचा रस्ता असताना हा 30 फुटाचा रस्ता चांगला येण्या जाण्यासाठी चांगला होता. त्यामुळे या रस्त्याची आम्ही 20-22 शेतकरी असूनही मागणी कधीही केली नाही. परंतु हे मागणी नसताना या रस्त्यावर खोदकाम करून नुसतं माती टाकली, त्यामुळे या रस्त्यावर सगळा गारा झाला व रस्ता अरुंद झाला आणि साध्या 2 मोटरसायकलला सुद्धा या रस्त्यानं जाऊ शकत नाही. एक वाहन मोठ्या मुश्किलनं ते आगूल लावून हे ते करून न्यावं लागते. आणि याबाबत मी 6 वेळा माननीय कलेक्टर साहेब, माननीय तहसीलदार आणि माननीय आमदार साहेब आणि डेप्टी इंजिनियर, जिल्हा परिषद बांधकाम विभाग. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सह ब्युरो चीफ प्रतिकुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सहाय्यक महसूल अधिकाऱ्याने तब्बल 21,63,000ची शासकीय फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जामनेर तहसील कार्यालयात तब्बल 21,63,000 रुपयांची शासकीय फसवणूक उघडकीस आली असून या प्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील राहणार भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत महसूल विभागातील भ्रष्टाचाराला चपराक दिली आहे. 12 सप्टेंबर रोजी गट क्रमांक 836/2 च्या 7/12 उताराची तपासणी करताना वर्ग बदलाची शंका निर्माण झाली. फेरफार नोंद क्रमांक 42,256 मधील आदेशावर ई ऑफिस संदर्भ क्रमांक नसल्याने प्रकरण संशयास्पद वाटले. चौकशीत उघडकीस आले की मूळ अर्ज तहसीलदारांनी 25 जुलै रोजी नजराणा न भरल्याने निकाली काढला होता. मात्र आरोपी पाटील यांनी फोटोशॉपच्या मदतीने बनावट शासकीय आदेश तयार करून जमिनीचे बाजार मूल्य 43,26,570 दाखवत शासनाकडे नजराणा 21,63,000
63,285 जमा झाल्याचा खोटा दाखला तयार केलाय। यासाठी MH016 89 57 25 20 25 26E हा बनावट चलन क्रमांक वापरण्यात आलाय, पण ग्रास प्रणालीवर अशी कोणतीही नोंद सापडलेली नाहीये। तहसीलदार आगळे यांनी आरोपीला सामोरे केल्यावर पाटील यांनी आर्थिक मोहाबट्टी आदेश बनावट तयार केल्याची कबुली दिली आहे। त्यांनी व्हॉट्सअॅपवर तहसीलदारांना संदेश पाठवून चुकीची कबुली देत शासनाची रक्कम भरण्याची तयारीही दर्शवली। या प्रकरणी जामनेर पोलिसात CR क्रमांक 313/2025 नोंदवून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316, 318, 336 2, 336 3, 337, 338, 339, 340 2, 341 1 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या धाडसी कारवाईनंतर नागरिकांनी तहसीलदार साहेबांचे कौतुक केले। शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। तहसीलदार आगळे यांचे हे पाऊल स्वागतार्ह व आदर्श ठरेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। दरम्यान या घटनेनंतर तालुक्यातील सर्व वर्ग 2 धारणा जमिनींची फेरत तपासणी करण्याची मागणी होत असून महसूल विभागातील अप्रामाणिक कृत्यांवर कठोर आळा घालण्याची गरज अधोरेखित होत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। ऑपरेशन प्रहार अंतर्गत मनपा पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी मानाफाट्यासमोरील पान टपरीवर 16 सप्टेंबर रोजी धाड टाकून देशी दारूच्या 18 बाटल्या जप्त केल्या। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी मानाफाट्यासमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या पान टपरीवर धाड टाकली आहे। यावेळी रवी वाघमारे अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले। त्याच्या जवळून देशी दारूच्या 18 बाटल्या जप्त करण्यात आल्या। ही कारवाई माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकार, HC इंगळे व PC आठवले यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। रिद्धिनाथ धाम मध्ये भक्तिपूर्ण वातावरणात पुण्यतिथी सोहळा संपन्न झालाय। त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी येथील रिद्धिनाथ धाम मध्ये ब्रह्मलीन योगी रिद्धिनाथ गुरु योगी बीजनाथ महाराज यांची 17वी पुण्यतिथी तथा ब्रह्मलीन योगी भैरवनाथ गुरु योगी रिद्धिनाथ यांचा 11वा पुण्यतिथी दिन शेकडो साधू संत व भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महंत योगी शिवनाथजी महाराज यांच्या हस्ते सकाळी समाधी अभिषेक पूजन करण्यात आले। त्यानंतर हवन, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना दर्शन कार्यक्रम संपन्न झाले। यानंतर परमपूज्य पीर बालयोगी गणेशनाथजी, परमपूज्य पीर योगी श्यामनाथजी, परमपूज्य पीर योगीभाई नाथजी, महंत शिवनाथजी यांच्या हस्ते पूर्णाहुती सोहळा संपन्न करण्यात आला। यावेळी योगी 18ची महंत सुमरनाथजी, पीर योगी श्यामनाथजी, परमपूज्य योगी खुशीनाथजी, योगी नागनाथजी, योगी शीलनाथजी, योगी भगवतीनाथजी, स्वामी श्रीकंठानंदजी, स्वामी विश्वरूपानंदजी, योगी प्रकाशनाथजी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे पौरोहित्य पंडित विनयकुमार तिवारी यांनी केले। यानंतर सर्व आखाड्यांचे महंत, साधू संत तसेच राज्यातून व राज्याबाहेरून आलेल्या शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब पाठक, शिवाजी चुंबळे, सारूळ सरपंच मोहन डगळे, सदानंद नवले, राज चारसकर, पेगलवाडी सरपंच विलास आचारी, भरत नवले, एकनाथ कातोरे, अमोल ढगे, रोहिदास कातोरे, ओमप्रकाश सारडा, संजय काठे, प्रशांत हांडोरे, कुमार भाऊ, परेश शर्मा, तानाजी तिदमे, पांडुरंग कोठुळे, गणेश कोठुळे, पांडुरंग आचारी, छगन आचारी, गणपत कालेकर, विनोद चुंबळे, गिरीश जाधव, मधुकर रणमाळे, गोरख नवले, चंदू आव्हाड, बापू नवले, निवृत्ती शिंदे, लक्ष्मण आचारी, अशोक दिवे, गणेश मोरे, निलेश कचोळी आदींनी विशेष परिश्रम घेतला। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।